या बोर्ड गेम आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून तर अफजलखानाच्या वधापर्यंत या 32 घटना घडल्यात. त्यावेळी खेळते खेळते समजून जातात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्या म्हणून आपण हा संपूर्ण प्रवास करत असतो. ते फासे असतात. हर हर महादेवांवर आता आपण फाशी टाकायची. नमस्कार, नारकर ब्लॉग्समध्ये तर आधी मी तुमचं सर्वप्रथम सर्वांचं स्वागत करतो. खूपच दिवसानंतर आज परत मी व्हिडिओ बनवतो आहे आणि आज व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की मी चाललो आहे शिवाजी पार्कला. तिकडे छत्रपती शिवाजी महाराज आर्ट फेस्टिवल चालू आहे 2025. तर मी तिकडेच चाललो आणि माझ्यासोबत आहे आता हरेश नारकर. हा बघा, हरेश नारकर माझ्यासोबत आहे आणि आत्ता आम्ही लोक माटुंग्याला थांबलो आहे. तिकडे जाण्याआधी बोललो काहीतरी पिऊन जाऊया, म्हणून आत्ता आम्ही लोक माटुंग्याला थांबलो आहे. इकडे हा ज्यूस पिऊया आणि मग जाऊया छत्रपती शिवाजी महाराज आर्ट फेस्टिवलला व्हिजिट करायला. चला तर मग आता आपण हा ब्लॉग इथे सुरू करूया आणि तुम्हीसुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूपच मजेदार माहिती अशी तुम्हाला या व्हिडिओमधून मी देण्याचा प्रयत्न करणारच आहे. चला तर मग आता आपण हा ब्लॉग इथे सुरू करूया. नुसतं पिऊन झालेला आहे आणि भावाने आपल्या परत आता हेल्मेट गाडी काढतोय. गाडीमध्ये बसूया आणि जाऊया आता आपण छत्रपती शिवाजी महाराज आर्ट फेस्टिवल या फेस्टिवलला व्हिजिट करायला. चला तर मग. फायनली पोचलो तर आहेच तिकडे लोकेशनवर. फूड फेस्ट पण चालू आहे, तिकडे पण जाऊया आपण. त्याआधी इकडे छत्रपती शिवाजी महाराज आर्ट फेस्टिवल इकडे जाऊन व्हिजिट करूया. आता मी इकडे आलो तर आहे वनिता समाज हॉल दादरला. हा छत्रपती शिवाजी महाराज आर्ट फेस्टिवल हा फेस्टिवल चालू आहे आणि आज 12 तारीख आहे. आज फेस्टिवलचा लास्ट दिवस आहे. चला तर मग आता आपण आतमध्ये जाऊन व्हिजिट करूया. तिकडे बघूया नवीन नवीन कोणत्या काही गोष्टी आहेत. रील्सवर तर मी खूप काही गोष्टी बघितल्या, पण त्या रील्सवर बघितल्या. आज मी आता स्वतः अनुभवायला जाणार आहे आणि आता तुम्ही सुद्धा माझ्यासोबत अनुभवा माझ्या व्हिडिओमधून. चला तर मग आता आपण आतमध्ये जाऊया. मध्ये एंट्री केली गेटच्या. तसंच इकडे मला हे मातीच्या भांड्या बनवतात ते दिसलेले आहेत. तर आपण बघूया त्यांची बनवण्याची पद्धत कशी आहे ती. त्यांनी इकडे आतापर्यंत एवढे बनवलेत. माती कुठली असेल ही पोटली रेडी होते पावडर मोमेंटमध्ये येते. बरं, छान केलं आहे. फिनिशिंग चांगलं आहे.
खूपच त्यांनी 2 मिनिटाच्या आतमध्येच त्यांनी ती मातीला त्या भांड्याच्या रूपामध्ये आकार दिलेला आहे त्या मातीला. खूपच मजा आली. आता पूर्ण आपल्याला हा फेस्टिवल, पूर्ण जो आर्ट फेस्टिवल आहे तो पूर्ण मी तुम्हाला दाखवणार आहे. इकडे किती काय काय प्रकारच्या गोष्टी वस्तू विकायला आणलेल्या आहेत इकडे आर्ट फेस्टिवलमध्ये. चला तर मग आता आपण पूर्ण आर्ट फेस्टिवलला व्हिजिट करूया. मी या आर्ट फेस्टिवलच्या शॉप नंबर 1 मध्ये आलेलो आहे. इकडे शॉप नंबर 1 मध्ये तर सर्व मला लेडीज सेक्शनच दिसतोय आणि इकडे शॉप नंबर 2 मध्ये आलेलो आहे मी. शॉप नंबर 2 मध्ये अशा युनिक अशा गोष्टी आहेत. हे काय आहे दादा मला सांग. मॅग्नेट्स, फ्रीज मॅग्नेट्स म्हणजे ह्या सर्व फ्रीजला लावणार, फ्रीजला लावायच्या वस्तू आहेत ह्या सर्व. हँडमेड आहेत सगळे. हँडमेड आहेत. थोडी मला माहिती देऊ शकतो का ह्याच्याबद्दल? हे सगळे हँडमेड मॅग्नेट्स आहेत. फ्रेंड्सचे डोअर आहेत एक्सक्लुझिव्ह. त्यानंतर फ्रेंड्सचं सेंट्रल पार्क आहे. आमचं सगळ्यात जास्त विकलं जाणारं मँगो पेटी आणि त्या साईडला जेवणाची ताट आहे. हा, हे मी रील्सवर सुद्धा बघितलं होतं. रील्सवर सुद्धा खूप बघितलं होतं मी हे मँगो पेटीस. रील्सवर या बघितलेल्या मी या खूप त्या डिटेल मध्ये सगळं हँडमेड केलेलं आहे. ही सर्व हाताने बनवलेल्या गोष्टी. 200 रुपयापासून ते 550 रुपयापर्यंत त्याची किंमत. 200 रुपयापासून ते 550 रुपयापर्यंत त्याची किंमत आहे. हँडमेड आहेत सर्व सर्व गोष्टी, सर्व हाताने बनवलेल्या आहेत. आणि टोट बॅग्स पण आहेत आणि टोन बॅग सुद्धा आहेत. स्वतः इलस्ट्रेशन्स केलेले आहेत. आणि जर दादा या आर्ट फेस्टिवल नंतर जर कोणाला पाहिजे असेल तर कसा कॉन्टॅक्ट? टायनी मायनी मोर इंस्टाग्रामचा आमचा हँडल आहे. या दादाच्या चॅनलची लिंक मी माझ्या व्हिडिओ मध्ये देईनच. जर तुम्हाला कोणत्या गोष्टी या पाहिजे असतील ऑनलाईन ऑर्डर सुद्धा करू शकतात कोणाला जर पाहिजे असतील तर. शॉप नंबर 3 मध्ये तर सर्व मंगळसूत्र आणि त्या सर्व व्हेरायटीज आहेत. मंगळसूत्राच्या वेगवेगळ्या व्हेरायटीज आहेत इकडे बघू शकता. आणि शॉप नंबर 4 मध्ये लेडीज सेक्शन आहे पूर्ण बॅगचा. आणि 5 मध्ये मला महिलांची आवडती गोष्ट म्हणजे साडी. आणि 6 मध्ये सुद्धा अशा खूप अशा गोष्टी आहेत. फ्रेम वगैरे आहेत घराला म्हणजे अशा. हे मला खूप आवडलं. मी मुंबईकर. हे मोठं आहे ना. अरे ह्याच्यामध्ये काय मी मुंबईकर. म्हणून वाटतंय. आणि हे सुद्धा खूपच असं छान आहे. छत्रपती शिवाजी महाराज. तुम्ही काय म्हणत ह्याच्यामध्ये हा छोटी आहे एवढीच आहे रे. होतो मला एक आवडती गोष्ट म्हणजे मराठी कॅलेंडर. मराठी वार्षिक दिनदर्शिका. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन अशा पद्धतीने आहे आपली मराठी कालदर्शिका. अशा पद्धतीने इकडे पूर्ण नक्षत्र वगैरे सर्व आहे. सर्वांनी स्टॉल तर लावलेच आहेत. तर आपण जाऊया ही साईड. तर आता आपण बघितलीच आहे पूर्ण व्हिडिओ. आणि इकडे लेडीज लोकांचे सुद्धा छान छान कुर्तीज वगैरे आहेत. इकडे टॉप वगैरे ड्रेस. ऑर्गॅनिक स्किन केअर. सगळे इकडचे प्रॉडक्ट्स आहेत केमिकल फ्री. इकडे तिकडून आता बाहेर आलोय थोडा आणि इकडे बघू शकता इकडे खूपच असं युनिक काम केलेलं आहे. इकडे मुंबई लिहिलेलं आहे पण वेगळ्या पद्धतीने. खूपच छान वाटतं हे. पूर्ण याच्यामध्ये पूर्ण दाखवली आहे मुंबईची लोकल, मुंबईची फेरी, गेट ऑफ इंडिया, मुंबईचा गणेशोत्सव. सर्वांना आवडणारा म्हणजे मुंबईचा गणेशोत्सव काही वेगळाच असतो.
आणि आत्ता नवीन नवीन आलेली मुंबईची मेट्रो सुद्धा आहे आणि खूपच अगोदरपासून चालत येणारी मुंबईची BST बस ही सुद्धा या ह्याच्यामध्ये सामील आहे. आणि सर्वांचा आवडता म्हणजे मुंबईचा वडापाव. खूपच असं छान आहे हे सुद्धा बनवलंय. आणि इकडे लाईव्ह स्केच काढलं जात आहे, इकडे बघू शकता तुम्ही. लाईव्ह स्केच सुद्धा काढतात इकडे. तर असा हा आर्ट फेस्टिवल आहे. आणि आता इकडे सुद्धा मी पूर्ण हा फिरणार आहे. आत्ताचा फक्त अर्धाच माझा फिरून झालाय, पूर्ण मी फिरणार आहे. आणि इकडची आवडती सर्वात गोष्ट म्हणजे इकडे शिवाजी महाराजांचा सुद्धा खूपच असा एक स्टॉल लागलेला आहे. तो स्टॉल आता मी शोधतोय, तो बघूया स्टॉल कुठे आहे ते आणि आपण तिकडे जाऊन व्हिजिट करूया. स्टॉल मला दिसलेला आहे एकदंताई आर्ट्स. तिकडे जाण्याआधी तिकडे खूपच गर्दी आहे. त्याआधी मी इकडे टी शर्टचा सुद्धा एक आहे, द ट्रेकर्स अड्डा, तिकडे आपण थोडा आधी व्हिजिट करूया आणि बघूया. टी शर्ट सुद्धा खूपच छान छान असे टी शर्ट्स आहेत. हरेशला हे टी शर्ट आवडलंय, महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं टी शर्ट. आणि त्यावरची प्रिंट सुद्धा तेवढीच चांगली सुद्धा आहे, म्हणून ते आवडलंय त्याला. खूपच छान असं टी शर्ट आहे, प्रिंट पण त्यावरची खूपच छान आहे. आणि ओनली फॉर 400, फक्त 400 रुपयाला आहे. इकडे बॅच सुद्धा आहेत आणि या बॅच मध्ये आपल्या महाराजांचे गड किल्ल्याचे सुद्धा बॅच आहेत. रायगड, तोरणा, राजगड, सिंहगड. परफ्यूम सेक्शन मध्ये आलेलो आहे मी, अरण्यम. मला याची थोडी इन्फॉर्मेशन माहिती भेटू शकते का? याची थोडी मला माहिती भेटू शकते का? आपल्याकडे नॅचरल परफ्यूम्स आहेत आणि अत्तर आहेत. कुठलाही सिंथेटिक केमिकल आपण यूज करत नाही त्यामध्ये. तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे सगळे परफ्यूम आहेत. हे फुलांचे सगळे परफ्यूम आहेत नॅचरल. आणि हे ॲक्वा, वूड, हे एअर फ्रेशनर आहेत आणि हे अत्तर आहेत. आणि ही सगळी तुम्ही बघता ही पॅकेजिंग आहे, ही अत्तरांची पॅकेजिंग आहे, मागे आहेत ते परफ्यूमची पॅकेजिंग आहे. आणि जर या आर्ट फेस्टिवल नंतर जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही? आम्ही ऑनलाईन आहोत, आमचं कार्ड आहे, हा नंबर आहे आणि वेबसाईट आहे. तुम्ही कॉल करून ऑर्डर करू शकता. पॅन इंडिया लेवलला आम्ही डिलिव्हर देतो. आणि आपल्याला जर कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी स्क्रीनशॉट काढा आणि नक्की त्या साईडवर जाऊन ऑर्डर करा. फायनली आता मी इकडे त्या सेक्शन मध्ये आलेलो आहे जिकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे जो काही इतिहास आहे तो इतिहास आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने शिकवण्याचा ही कंपनी काम करते. म्हणजेच त्या कंपनीने एकदम सोप्या पद्धतीने शिवाजी महाराजांचा जो काही इतिहास आहे तो या सबसिडीच्या माध्यमातून लहान मुलांना समजवण्याचा उपक्रम करते आहे. हा गेम खेळायचा कसा आहे ते चला तर मग. या बोर्ड गेम आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून तर अफजलखानाच्या वधापर्यंत या 32 घटना घडल्यात. त्यावेळेला खेळते घरच्या समजून जातात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्या म्हणून आपण हा संपूर्ण प्रवास करत असतो.
ते फासे असतात. हर हर महादेव म्हणून आता आपण फाशी टाकायची. ते फासे जे आपल्या ज्या ज्या घटनेवर येतील त्याच्या भूमीमध्ये तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर आहे असा त्याचा अर्थ होतो. जर तुम्ही विजयी घरांवर जाल तर तुम्हाला हे होऊनच मिळते. म्हणजे त्या काळची करायची त्या काळचे पैसे. पण प्रत्येक ठिकाणी आपण विजय नव्हतं झालं. अफजल खान आला, त्यांनी खूप नुकसान केलं. या ठिकाणी आपल्या मावळा म्हणून ते पैसे परत स्वराज्यात द्यावे पण लागतील. तेव्हा कळते की स्वराज्यामध्ये किती उतार चढाव आले. छत्रपती शिवाजी महाराज एकटे नव्हते, त्यांच्यासोबत एक मावळे पण होते. मी खेळत्या खेळत्या समस्या आपल्याला कोणते कोणते मावळे कोणत्या घटनेच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर होते त्या घटनेकडे लिहिल्या गेलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या गडांवर कोणती कोणती घटना झाली. आता हे पुरंदरचं गड, हे पुरंदरचं गड आहे. पुरंदरवर एक महत्वाची घटना झालेली. कोणती झाली? त्याच्या आधी संभाजी महाराजांचा जन्म. ही घटना इथे पाठी लिहिली गेली आहे. 25वी घटना इथे बोर्ड मध्ये बघू शकता तुम्ही. मी खेळत्या खेळत्या कळते आपल्याला कोणत्या कोणत्या गडावर कोणती कोणती घटना झालेली, कोणते कोणते मावळे कोणत्या कोणत्या घटनेमध्ये होते. ज्या ह्या 32 घटना झाल्यात त्या 32 घटनांची माहिती त्या पुस्तकामध्ये 3 भाषेमध्ये लिहिली गेलेली आहे. आणि ज्या मावळ्यांची माहिती आहे, हो हो, या मावळ्यांची माहिती आहे ती पण या पुस्तकामध्ये 3 भाषेमध्ये लिहिली गेली. म्हणजे खेळत्या खेळत्या आपल्याला संपूर्ण इतिहास समजून जातो छत्रपती शिवाजी महाराजांचा. धन्यवाद. लहानपणी आपण व्यवसाय तर खूप खेळलो, व्यापार खूप खेळलो, पण हा व्यापार वेगळा आहे. हा व्यापार छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगून जाणार असा व्यापार आहे. व्यापार तर नाही बोलू शकत, त्या पद्धतीने बनवलेला असा तो इतिहास एकदम सोप्या पद्धतीने लहान पोरांना समजेल आणि त्यातून ती खेळतील सुद्धा अशी या कंपनीची पद्धत आहे लोकांपर्यंत पोहोचवण्याची. जिंकलेला बोर्ड गेम 5000 मुलांवरती ट्रायल झाले आणि 15000 बोर्ड गेम घेतले. फोन करून विचारलं खेळता का रोज? आणि रोज नाही खेळत, 40-45 मिनिटात राज्याभिषेक लागत पोहोचायला. एवढ्या वेळ पोर नाहीत काढत, पण पोरं अफजलाला मारल्याशिवाय झोपत नाही. महाराष्ट्रभरात देशभरात अमेरिकेत सुद्धा अशी कुटुंब 15,000 कुटुंब त्यांच्या घरी रोज अफजलाला मारतात. त्यांच्या घरातही होऊ शकतं. हवा असेल तर तिथे फ्रंट डेस्कवर तुम्हाला मिळेल. इथे 20% डिस्काउंट प्लस 400 रुपयाचा आमचा मोबाईल ॲप. पुस्तकं नाही वाचायची गोष्टी आहे, ज्या घरावर जाईल तेवढी गोष्ट ऑडिओच्या स्वरूपात दिलेली. ते ॲपचं सबस्क्रिप्शन फ्री देतो आम्ही. तुमचा नंबर बी त्याच्यावर कोड पाठवला आहे. कॅन गिव्ह इट अ शॉर्ट इन इंग्लिश ऑल्सो इफ इंग्लिश मध्ये बोलू. कम दिस साइड आय विल एक्सप्लेन. आपण आता भारतीय नसलेल्या लोकांना शिवछत्रपती कसे सांगायचे बघूया. ठीक आहे sir, we all know this is the oldest known civilization on the planet Earth, this Indian civilization, and yet it did not prevail on its own. There were men who fought like anything for preserving the civilization, for protection of this culture. One of the greatest legend among them all was Chhatrapati Shivaji Maharaj. Problem with history is when it reaches from textbooks, it doesn't become exciting or interesting. We waste our time in understanding who was born on what date, who did what. That doesn't make it interesting, or it fails to inspire when it reaches from school books. This is a board game that teaches history of Shivaji Maharaj while playing. I'll tell you a very crazy fact. Very less people will know about this. You will find that Chhatrapati Shivaji Maharaj's name is given to airport, bus stand, railway station. There are statues are built. This entire festival is named after Shivaji Maharaj. These are ways of expressing our love towards Shivaji Maharaj. But 90% among all adults do not know 90% of history of Shivaji Maharaj. We love him unconditionally, but we don't know what exactly he did. This game attempts to do that, to teach kids the history in an inspiring way while playing. They say that whatever you learn while playing stays with you forever. This game attempts to do that. So it's a Mahadwar, it's a fort's door which gets opened and converts into board. Basically it's in native language Marathi. You can convert it into English just by placing this sheet. Now this can be played in multiple languages. Like any board, it has got 100 places. Each place is even from life of Shivaji Maharaj, arranged chronologically from his birth to the coronation ceremony. Now in this entire journey, you get to become soldier of Shivaji Maharaj. Soldiers of Shivaji Maharaj used to be called as Mavlas. So you become Mavla of Shivaji Maharaj. Any person can become a soldier of Shivaji Maharaj. Ai Baba, Ajji Azoba, everyone. Now the competition is to contribute maximum for cause of Swaraj. You start with the birth of legend, the first place where Shivaji Maharaj was born, and start your journey. Dice are given with the game. Throw the dice, and now dice will take you ahead. Wherever dice will take you, it will imply that you are part of that mission.
there was this amazing, glorious fight Tanaji, warrior for Shivaji Maharaj, fought, which happened over here. So if while playing, if you land here, it will imply that you are helping Tanaji Rao to win Siagarh. Landing on victorious places helps you earn hones, the ancient currency, from the treasury of Swarajya. You are winning money when you land on victorious places. It excites you. Wow, I'm winning. But not only positive things that had happened on this. Afzal was one man who came and demolished temples. You land there, you have to bear the loss of Swaraj. You have to pay. There was this guy called Shahisti Khan who stayed in Shivaji Maharaj's house for 3 years. He looted Pune, destroyed Pune. You reach here, you'll have to pay. The minute kids pay, they understand how many ups and downs were there in Shivaji Maharaj's life. They start understanding the chronology. Instead of Iron Man, Spider-Man, the original Indian superheroes were who actually fought for Shivaji Maharaj. You get accompanied by these warriors with this deck of cards. Each card is of Indian superhero. This man here, he died fighting when he was 65 years old, not more than 265 kilometers from this place where we are sitting. Baji Pasalkar. So if Baji's card is with you, it will imply that Baji is with you. So wherever he contributed, numbers are given. From 1 to 100, 3, 13, 14, these are the places where Baji contributed. While playing, if I land on 13th place where we had won Purandar war, this man contributed heavily in that war. How do you know? 13 number is written on here. So I get 1000, I'll have to pay you 200 because you have this warrior with you. Kid starts knowing about these warriors. My kid fights very hard to get card of Deshpande's because there are 2 lines where they have contributed. So kids start understanding which warrior played what role in which battle. Same goes for forts. How do we teach forts in our history books? Sambhaji Raje was born on some dash fort. Mug it up. Exam over, matter close. You will forget it, right? Imagine you while playing reach on land on Sambhaji Maharaj's birthplace. You get paid because you landed on good event. You get paid 500 hones. But a kid playing with you will dance around saying, "Hey, you landed on Purandar. See, 23. It's written on my card. I have Purandar. Give me 200." He is never going to forget that Sambhaji Maharaj was born on Purandar fort. All these contexts are given in the books. Game comes with a book. This is reel generation. 60-second reel. Swipe up. They cannot have more attention span than that. Every event is explained in one paragraph. What's your age? Your age? 10. So if you get 1 here, you are attending Shivaji Maharaj's marriage. Awesome, no? She is attending good event. She is getting paid 400 hones. Do you know what was Maharaj's age? He was 10 years old. Are you going to get married next week? No, no. Then why such a big king got married at such a young age? There is this book, bacha, Marathi, Hindi, English. Whichever language you want, read that much. It will elaborate who Saibai was, who Buddhaji Raje was, why people used to get married at such a young age. Instead of Iron Man, Spider-Man, this booklet covers history, information about Indian superheroes. Do you want to see the fun? What I told you first, 90% of adults do not know 90% of history of Shivaji Maharaj. Okay, let's ask. Tanaji Rao won Siagarh. How do you know it? From books or movie? Books? Must have read book or books. हमने पढ़ा है. We have learned all this in our books. This man had won Siagarh 3 times before Tanaji. Who was this man? Bapuji. How many of you know Bapuji? Not even your history teacher knows Bapuji. We had won Siagarh here, bacha. We have won Siagarh here. We have won Siagarh here. Why in the world are we winning Siagarh same for 3 times? Nobody knows. While playing, if you have Bapuji, read what he did. If you get Bapuji's card, wherever Bapuji has contributed is going to help you learn. Okay? Now there is this only one problem. What is it? Kids are never going to read. We have solved that also. This game comes with a subscription of app. It has got 100 stories. So Sambhaji Maharaj was born on 23rd event. What had happened on 23rd event? Select the language you want, hit 23, hit enter. The birth of Sambhaji And it will start telling you that year story. 1657. You want to listen to the same story in Hindi? Just hit enter. संभाजी राजे का जन्म सन 1657. This has got 300 stories. So if you have this app, well, play or don't play, just put in the earplug. From birth of Shivaji Maharaj, you leave your home. By the time you reach your office, you will be celebrating Rajyabhishek. Such small stories are given, all 3 languages, Marathi, Hindi, English. So this, since it teaches history like no other game does, this has won us a national award.
there was this competition called Toycathon held by Government of India for promoting Indian toy ideas. Out of 19,500 ideas, this board game has won. It has tested over 5,000 kids. We have sold more than 15,000 board games. त्याच्यावरती शीट लावलं की इंग्रजीबद्दल वेगळं शीट येतं, त्याच्याबरोबर 4 पुस्तकं येतात, 40 कार्ड्स येतात, 100 होल येतात, 8 टोकन येतात, 2 डाईस येतात. ऍपचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. वैश्विक चारित्र्याचे महानायक मुलांना खेळता खेळता पोहोचवण्याचा बोल्ड क्लेम हा गेम करतोय. सो मी जे सांगितलंय दॅट्स नॉट इवन 10% ऑफ द गेम. हा गेम 10 वेगवेगळ्या पद्धतीने खेळता येतो. तुम्ही मी खेळाल तर आपण वेगळा खेळू शकतो, वेगळ्या पद्धतीने. ही आली की आपण वेगळ्या पद्धतीने खेळू शकतो. तुझा अजून छोटा भाऊ आहे, तो आला की अजून वेगळ्या पद्धतीने खेळता येऊ शकतो. विथ रिस्पेक्ट टू एज ग्रुप, विथ रिस्पेक्ट टू एक्सपिरियन्स. प्रो मोड नावाचा गेम एक मोड आहे. 10 वेळा हा खेळलास की तू 11व्या वेळी वेगळ्या पद्धतीने खेळू शकतो. किमान 4 ते 5 वर्ष हा खेळ वेगवेगळ्या पद्धतीने खेळता येईल अशी व्यवस्था आम्ही केलेली. सो पेमेंट फक्त एकदाच करायचं, आठवण काढायची प्रत्येक वेळा. themahavla.com नावाच्या आमच्या वेबसाईट वरून घरपोच होतो. Amazon वरती पण आहे. फ्रंट डेस्कवर तुम्हाला लिफ्टलेट मिळून जाईल. फ्रंट गेटवर आहे. फ्रंट गेट. आतापर्यंत आपण व्यापारमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेणार आहोत आणि कार्डमध्ये सुद्धा आपण हा गेम खेळू शकतो. कशा पद्धतीने खेळू शकतो ती आता आपल्याला ही ताई सांगणार आहे. आता आपण हा माईक त्यांना देऊया, म्हणजे आवाज तुमच्यापर्यंत एकदम क्लिअर आवाज पोहोचेल सर्वांना. हॅलो, हा मोहीम आहे, फाइंड अँड मूव्ह गेम आहे. याच्यामध्ये आपल्याला आपल्या मातीत घडलेल्या योद्ध्यांना शोधायचंय जे आपल्या टीम मध्ये आहेत. ते याच्यामध्ये आपण अशी बटालियन तयार करू शकतो. 2 किंवा 4 लोक खेळू शकतो. तर आता आपल्याकडे आहे 2 जणांचा सेटअप. तर याच्यामध्ये आपण बटालियन तयार केली. एका टीम मध्ये आहेत गोदाजी जगताप, सूर्याजी मालुसरे, तानाजी मालुसरे. आणि माझ्या टीम मध्ये आहेत हंबीराव मोहिते, बाजीप्रभू देशपांडे, मोरोपंत पिंगळे. सो तुम्हाला शोधायचं आता गोदाजी जगतापांना. जोपर्यंत गोदाजी जगतापांना शोधत नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तर स्टार्ट करायची गेम. ओके, कोण खेळतंय? तुम्ही खेळतायसा? या, कोण स्टार्ट करायचं, तुम्ही की मी? ओके, मला शोधायचं हंबीराव मोहितेंना. सो मी आता एक कार्ड फ्लिप करून बघते हंबीराव आहेत का. सो नाही मिळाले. हे मला लागणारे पण लास्टला, तर मी हे क्लोज करते. आता तुमचा टर्न. हे पण आपल्याला लागणार आहे लास्टला. आता माझा टर्न. हंबीराव, गोदाजी तुम्हाला लागणार आहेत पहिल्यांदा, तर सो तुम्ही खेळता. आता गोदाजी जगताप तुमचा टर्न आल्यावर तुम्ही ओपन करायचा. गोदाजी मिळाले, तुम्ही पुढे आला. असं आपल्याला सिक्वेन्सनी 1 बाय 1 योद्धा शोधत जायचं. जो फर्स्ट येईल त्यांनी मोहीम फत्ते केली तो विनर. असं खेळता खेळता आपल्याला आपल्या स्वराज्य योद्ध्यांची माहिती कळते, प्लस आपलं कॉन्सन्ट्रेशन करण्याची पॉवर वाढते. आणि याच्यामध्ये आपल्याला 16 योद्धे समजतात. बाहेरचं तर एक्सप्लोर करून माझं 50% झालेलं आहे. आता मी आतमध्ये एक्सप्लोर करायला आलोय. इकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही फादर ऑफ इंडियन नेव्हीची स्थापना कशी झाली आणि कोणामुळे झाली, इंडियन नेव्हीनी कोणाला आयडल मानलेलं, ते सर्व त्याचा इतिहास इकडे दिलेला आहे. आता आपण तेच एक्सप्लोर करूया. चला तर मग. इकडे स्टार्टिंगलाच INS विक्रांत ही बोट इकडे लावलेली आहे आणि त्या बोटीची माहिती, त्या बोटीचं सर्व काय जी काय त्याची हिस्ट्री आहे ती इकडे दिलेली आहे. तर इकडे INS विशाखापट्टणम या बोटीची सुद्धा इकडे तसं सॅम्पल मॉडेल बनवलेलं आहे आणि त्याची माहिती सुद्धा दिलेली आहे. ब्रिटिश जहाज, पाल, हे सर्व अशा बोटी बनवलेल्या आहेत. या बोटी सर्व लाकडापासून बनवलेल्या आहेत. ही वाली बोट सुद्धा खूपच छान अशी आहे बनवलेली. तसेच इकडे पूर्ण फ्रेम लावलेले आहेत. बट त्याआधी तिकडे जाण्याच्या आधी इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो किल्ला आहे, हा कोणता किल्ला आहे, हा कोणता गड आहे, तो तुम्ही नक्की सांगा. कोकणातल्या माणसांना तर हा गड कोणता आहे हे माहितीच असेल. हा गड आहे सिंधुदुर्ग मधला.
सिंधुदुर्ग किल्ला. सिंधुदुर्ग किल्ल्याची हुबेहूब प्रकृती इकडे बनवण्यात आलेली आहे. बघा खूपच छान असा सुंदर असा आहे. तिकडे माहिती सुद्धा दिलेली आहे. किल्ले सिंधुदुर्ग. आणि इकडे फ्रेम सुद्धा लावलेले आहेत. सर्व किल्ल्यांच्या फ्रेम लावलेल्या आहेत. जे काही पाण्यामध्ये किल्ले आहेत त्या सर्व किल्ल्यांचे इकडे फ्रेम लावलेले आहेत. आणि त्याची माहिती सुद्धा दिलेली आहे. प्लस इकडे छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार सुद्धा आहे. या तलवारीचा पण नाव बघून घेऊया काय. फिरंगधोक या तलवारीचं नाव आहे. या साईडला सुद्धा तशी तलवार एक लावण्यात आलेली आहे फिरंगधोक नावाची. फ्रेम सुद्धा तशाच आहेत. इकडे किल्ले जंजिरा या किल्ल्याची फ्रेम आणि त्याची माहिती सुद्धा दिलेली आहे. इकडे किल्ले पद्मदुर्ग, किल्ले देवगड आणि हा किल्ले विजयदुर्ग. असे किल्ला त्याच्या अंडर सगळे फोटो वगैरे काढले. मराठा साम्राज्याचे द्वितीय छत्रपती शंभूराजे यांचे दुर्मिळ शंभूराई नाणे हे सुद्धा इकडे आलेले आहेत. बघू शकता तुम्ही. तलवारच्या सेक्शन मध्ये जाण्याआधी आपल्याला इकडून जाणं गरजेचं आहे. इकडूनच तो रस्ता आहे आणि इकडे जाण्याच्या अगोदर इकडे फ्रेम सुद्धा लावलेले आहेत. सर्व स्केच काढलेले आहेत. त्याची प्राइस सुद्धा दिलेली आहे. आणि फायनली आपण तलवारच्या सेक्शन मध्ये तर आलेलो आहोतच. आता आपण ते तलवार बघूया आणि तुम्हाला पण दाखवतो मी कशा आपल्या महाराजांच्या तलवार होत्या, कोणत्या किती प्रकारच्या तलवार वगैरे होत्या. त्याची माहिती पण मला थोडक्यामध्ये भेटली तर मी तुम्हाला सांगेनच नक्की. हरेश बघू शकता किती स्ट्रगल करतोय. खूप साऱ्या प्रकारच्या तलवार आणि सुरक्षा कवच सुद्धा लावलेला आहे इकडे. फादर ऑफ इंडियन नेव्ही. स्टार्टिंग पासून बघूया आपण. कातडीची ढाल, नंतर आहे मखथर मध्य, ब्रिटिश तलवार त्या साईडला सुद्धा आहे. इकडे तोफ सुद्धा आहे. त्या साईडला सुद्धा तलवार आहे. तिकडे आता आपण जाऊया. काय बोललं जातं? हे गध्याचं पात्र असतं आणि हे जे असतात ते कुऱ्हाड असते. कुऱ्हाड तोडायला किंवा कुऱ्हाडीच्या ह्याने बनवलं असतं. याचं सगळं वजन इथं असतं. तर ह्या तीन गोष्टींना तोडायला वापरलं जातं. आता या शस्त्राने मला शस्त्र त्याला वेगळं लागलं, काय त्याला लागलं नाही, काय नाही, पण ते डॅमेज आपल्याला त्या डॅमेज झालं की तो हे नाही होऊ शकत. तर तो त्याला हे झालं तर त्या सावरायला खूप वेळ लागतो.
ते सावरायला वेळ लागतो तर आपल्याकडे कठ्यार किंवा बिछवा ते असलं की आपण त्या माणसाला मारू शकतो असं असतं. तर आता ही जी तलवार आहे ही तलवार आता तुम्हा लोकांनी खूप विचार केला असेल की तानाजी महाराजांचं हे कसं तुटलं तर दोन हे कसे तुटले तर महाराजांचे का कशाला तुटले कारण हे जे 4 फूल तुम्हाला दिसत आहेत हे 4 फूल हे त्या बॅलन्स असायचं तेव्हा त्यांचं हे तुटलं गेलं असं तुटलं गेलं तर ते अनबॅलन्स झालं तर तानाजी महाराजांना त्यांच्या एका हातावर पूर्ण तलवारीवर जोर टाकून त्यांना लढावं लागलं असं राहिलं. तर आता हे सगळं कातडीने बोलवलं असतं मगरीच्या कातडीने गेटण्याच्या कातडीने वगैरे बनवलेलं असतं. तर बख्तर असतं ते चिलखत आपण आपल्याला आर्मर पण बोलू शकतो इंग्लिशमध्ये आर्मर ते हे आपल्याला का मदत करतं की कोणतीही गोष्ट सेफ्टी होती पण हे आपल्याला लागू नये कोणतीही गोष्ट लागली तलवार बिलवार काय ते तसं पण एखादा भाला जोरात आला आणि घुसला ते वेगळं असतं. आणि हा बख्तर आपल्या आहे महाराज सरदार सुभेदार वगैरे घालू शकत होते. आपले सैन्य जे होते ते फक्त ते आपल्या चैनी होत्या त्या ते गोष्ट घालायची म्हणून त्यांना वार जास्त जमायचा नाही असं असायचं त्यांना वार जमायचा नाही. मग हा जड आहे जसं की हे 3-2 किलोच आहे पण हे सगळे तलवारी जे 800 ग्राम 1200 ग्राम 200 ग्राम 300 ग्राम अशाने बनवले गेले. आता खूप माणसं बोलतात की तलवारी वजनदार असतात तर तलवारी वजनदार नसतात 1200 ग्राम 1100 ग्राम वगैरे त्यानेच बनवले गेले असतात. तर ही तलवार आहे ही जी तलवार आहे हिला धोप बोललं जातं हिला गद बोललं जातं गद गद. माझ्या समोर एखादा माणूस असेल मी त्याशी लढतोय मागणं कोणाला मी त्या याचं हे बघा येतं हे हा ते मी असं घुसून मारू शकतो त्याला तर त्यासाठी यूज होत. आणि आपण तलवारीचं हे असतं तलवारीचे पण भाग असतात हा तिचा गद हा तिचं नथ बोलले जाते हे नख असतात हे डोळे असतात आणि त्यावर हे असतं. आणि हे कसं कधी बनवलं गेलं महाराज जेव्हा दक्षिण दिग्विजयाला निघले तेव्हा संभाजी महाराज ते नेतृत्व करणार होते पण ते महाराजांनी नेतृत्व नाही केलं का कारण की ते वेगळं झालं. तर महाराजांनी कर्नाटकाला त्यांनी ह्या धोपा बघितलेल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे धोप होती काकांनी त्यांच्या महाराजांनी दिले. शाहू महाराजांना कर्नाटकात ठेवायला गेलेलं कोणते अरे आपल्याकडे जगदंबा तलवार आहे पण आपण यावेळेस ठेवली नाही छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार आणि तुळजा तलवार इथं नाहीये ती ब्रिटिश रूल करे. वाघनखा पण होती ती आपण ठेवली नाही लावलेली. तर आता हे जे शस्त्र आहे ते महाराजांच्या काळात होतं म्हणजे महाराजांचे सैनिक सरदार हे शस्त्र वापरायचे. हे शस्त्र केव्हा गेलं जेव्हा दक्षिण दिग्विजयाला महाराज जात होते तेव्हा. आणि दक्षिण दिग्विजयात हाच शस्त्र जास्तीत जास्त वापरला गेलाय का त्याचे जास्तीत जास्त पर्सेंट्स आहे की ह्याच शस्त्राने त्या माणसांना मारलं हे त्या बनवलंय. त्यामुळे आता या सगळ्या तलवारी आहेत हे महाराजांनी ह्याची उंचाई का वाढवली का एखादा माणूस माझ्या समोर असेल आणि तो घोडजावर असेल तो मला मारला पण जर तो माझ्यासोबत पायदावर असेल तर त्याला ही तलवार यूज केली त्यांनी धोपच बनवली पण महाराजांनी कर्व मध्ये केलं म्हणजे आपण वक्र धोप बोललो जातो वक्र धोप बनवली तर ती तलवार कशी इथं लागणार पण ही तलवार सरळ घुसणार पण आणि कापलं पण हिला वक्र धोप बोललं जातं. ही आलमान आहे ही आहे ना ही आपली तलवार नाहीच ही मुघलांची तलवार आहे. मुघलांची तलवार आहे आपल्याकडे जी हे अशा तलवारी आहे महाराजांनी जी यूज केली त्यात आधीच्या महाराजांनी संभाजी महाराजांचं हे पण कारण होतं काकाने ह्याच्यात कोणती तलवार घुसली तर ते तुटलं जातं हे महाराजांचं एक पण एक कारण होतं. त्यामुळे ही तलवार त्यांची होती त्यांना एकदम एवढ्या जवळ यायला लागायचं तर त्यासाठी आपण दानपट्टा वगैरे बनवलेलं. आता हे आरमारी ब्रिटिश तलवार आहे
आणि ती पण एक तलवार आहे. हे आपण हर पिक्चर मध्ये बघतो, हे बनवलं ही तलवार असते. आणि ही पण तीच आरमारी तलवार आहे, आरमारी तलवार आहे. तर ह्या तलवारी आहेत ना त्या ब्रिटिश. तर त्या लोकांनी तेव्हाच्या घेतल्या. आणि आता फादर ऑफ इंडियन नेव्ही का काकांनी ज्या 8व्या शतकात आम्ही मराठी असं जे 3 फ्रान्स 18 जण इंग्लंडची होती, 3 जण फ्रान्सची होती आणि एक माणूस आपला मराठे होते. मराठे तुळोजी आंग्रे ते आपल्या छत्रपतींचा कोण की दर्याचा शिवाजी त्यांना तुळोजी आंग्रे बोलले. तुळोजी आंग्रे काकांनी ते सांभाळायचे आणि ते मराठे म्हणून सगळ्या या तिन्ही याच्यात 18 नेव्ही पदरात ते अव्वल होते. थँक्यू सो मच. वेलकम. फायनली तिथून तर आता मी बाहेर आलेलो आहे आणि आता आपण जाणार आहोत एकदंता या हार्ट्स या ठिकाणी. तिकडे गेलो मगाशी, जायच्या आधी सुद्धा तेवढीच गर्दी होती आणि आत्ता सुद्धा तेवढीच गर्दी आहे. बट आता आपल्याला जायचं आहे. बट आता आपण जाऊया तिकडे, गर्दीमध्ये जावं लागेल आपल्याला. इकडे बघू शकता, एक मिनटं दादा, खूपच छान छान आणि सुंदर अशा शिवाजी महाराजांच्या मूर्त्या आणि फ्रेम्स इकडे आहेत विकण्यासाठी. ठीक आहे, सांगा ना. हे आत्ता आपल्याला माहिती सांगणार आहे. माझं नाव सागर सतेज. हे आमचं स्टोअरचं नाव आहे द मिनिमल स्टोअर. त्याच्या थ्रू आम्ही हे कॅलेंडर काढलं आहे. हे जसं आमचा विचार असा आहे की शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे आहेत, त्यांचे स्वराज्य शिलेदार आहेत, त्यांच्या विचार हे अख्खा भारतात पसरावे. तर आम्ही असं कॅलेंडर काढलं. तर जिजाऊ माता त्यांचं डिझाईन आहे, कॅलेंडर आहे, चित्र आहे, त्याच्यावरती त्यांचे विचार दिले आहेत. शिवाजी महाराज आहेत, ते चित्र आहे, त्यांच्यावर त्यांचे विचार दिले आहे. कॅलेंडर पण आहे आणि हा तुम्ही स्टँडवरती पण ठेवू शकता. हा वुडन स्टँड दिला आहे, त्याच्यावरती तुम्ही या स्टँडवरती असं कॅलेंडर ठेवू शकता. असा महिना चेंज झाला की तुम्ही कॅलेंडर बदलू शकता. तुम्ही आता शिवाजी महाराज जिजाऊ माता आणि महिना चेंज झाला की कॅलेंडर स्टँड आणि याची कॉस्ट 79 आहे. याच्यावरती आम्ही डिस्काउंट पण देऊ, तुम्हाला रेफरल बोनस पण देऊ. प्रत्येक एकाने कॅलेंडर विकत घेतलं त्यांनी तुमचं नाव रेफर केलं तर 50 रुपीज डिस्काउंट पण देऊ त्याच्यावरती. हे मूर्त्या आहेत, या सगळ्या मूर्त्या फायबरच्या आहेत, सगळ्या मूर्त्या फायबरच्या आहेत. आणि हे फ्रेम्स आहेत गणपतीचे आणि बाकीचे डिझायनिंगचे. आणि सगळ्या मूर्त्या आहेत. शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, मग संभाजी महाराजांची मूर्ती आहे. मग तुम्हाला ते हे पण देतील, फ्रेम्स पण भेटतील. दादा मला ती जी सर्वात लास्टला जी मूर्ती आहे शिवाजी महाराजांची घोड्यावरती, काय प्राईस पाहिजे? त्याची किंमत मला समजेल काय? त्याची प्राईस आहे अप्रॉक्सिमेटली 25,000 प्राईस येते. 25,000 प्राईस. 25,000 प्राईज आहे. आणि जर आपले सबस्क्रायबर्स आले तर त्यांना काय डिस्काउंट करून भेटेल का? स्टॉलवरती आले ना तर त्यांना नक्की डिस्काउंट भेटेल. स्टॉलवरतीचा रेट कमी आहे. आम्ही जसे मोठमोठे जसे तुम्ही कुठे कंपनीज बघितली असेल दुसऱ्याकडून तुम्ही मोठ्या घ्यायचं तिकडे आम्ही सप्लाय करतो, आम्ही मॅन्युफॅक्चरर. तर तुम्हाला सर्वात कमी रेट ह्याच स्टॉलवरती भेटेल. एकदंत आर्ट्स आहे, तुम्हाला सगळ्या मूर्त्या एकदंत आर्ट्सच्या अंडर भेटतील. तुम्ही कॉन्टॅक्ट पण करू शकता आणि ते स्टॉलवरती येऊ शकता. आज मला वाटतं शेवटचा दिवस आहे, आज शेवटचा दिवस आहे. आणि जर नंतर कोणाला घ्यायचा असेल तर मग कसं कॉन्टॅक्ट करू? एकदंत आर्ट्समध्ये एकदंत आर्ट्स आहे. शॉप वगैरे आहे का कुठे? ऑनलाईन स्टोर आहे. ऑनलाईन स्टोर आहे. ही मिनिमल स्टोर ऑनलाईन स्टोर आहे. एकदंत आर्ट्स ऑनलाईन स्टोर आहे. सगळे ऑनलाईन स्टोअर्स आहेत. आणि त्या ज्या आपल्या बाप्पाच्या मूर्त्या आहेत त्या कितीपासून स्टार्टिंग आहे? त्या मला काही चालू होतं. त्या 400 पासून स्टार्टिंग आहे. इकडे आपल्या बाप्पाच्या मूर्त्या सुद्धा खूपच सुंदर सुंदर अशा बाप्पाच्या मूर्त्या आहेत. आणि ही विठू माऊली, विठ्ठल आणि रखुमाईची मूर्ती, हिची काय किंमत आहे दादा? हे सगळं काय विठ्ठल आणि रखुमाईच्या मूर्तीची? याची 2,000 पासून होतात, 300-1200 पासून रेंज आहे. त्याची 2,000 अशी किंमत आहे. जर कोणाला पाहिजे असेल तर ऑनलाईन सुद्धा घेऊ शकता तुम्ही. मी आता एक्झिबिशनच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहे, आर्टच्या शेवटच्या टप्प्यामध्ये. इकडे आता आपण बघूया, इकडे सर्व स्पेसशिप आणि आहेत युनायटेड स्टेट्स. मंगलयान. चंद्रयान 3.
खूपच सुंदर सुंदर असे भारताचे यान इकडे बनवलेले आहेत. इकडे PSLV C-24. त्याची माहिती सुद्धा इकडे दिलेली आहे. डू नॉट टच इकडे लिहिलेलं आहे, डू नॉट टच. SSLV रॉकेट हे सुद्धा खूपच अशा शोपीससाठी ठेवण्यात येणाऱ्या वस्तू ठेवलेल्या आहेत. त्याची किंमत सुद्धा दिलेली आहे बाजूला. इकडे जे कोणी रॉयल एनफील्ड लवर आहेत त्यांच्यासाठी. आणि फायनली आता आपण पूर्ण एक्सप्लोर तर केलेलं आहे. आणि शेवटचा टप्पा म्हणजे इकडे जे काही फोटो सेक्शनसाठी लावण्यात आलेल्या आहेत तिकडे आता आपण फोटो वगैरे काढूया आणि घरी जाण्यासाठी निघूया, कारण का भूक पण खूपच लागलेली आहे. इकडे फोटो सेक्शनसाठी सुद्धा खूपच छान छान असं बनवलं आहे. तिकडे आता आपण फोटो काढूया आणि घरी जाण्यासाठी निघूया. इकडे सुद्धा आहे, तसंच इकडे सुद्धा आहे, तसंच इकडे सुद्धा लावलेलं आहे. आपण इकडे फोटो काढूया आणि घरी जाण्यासाठी निघूया. फायनली बाहेर तर आलेलो आहे मी. खूपच फिरायला मजा आली आतमध्ये. 11 वाजता आम्ही लोक 11 वाजता हे चालू झालेलं. आम्ही करीब 11:30च्या दरम्यान इकडे आलेलो आणि आता 2 वाजलेत. 2 कधी वाजले आम्हाला पण नाही समजलं. म्हणजे आम्ही तब्बल 2 ते 3 तास इकडे आतमध्ये होतो. कधी टाईम गेला आम्हाला पण नाही समजला. बट खूपच मजा आली. आणि सर्वात आवडीचा विषय म्हणजे मला या फेस्टिवलमधला जो होता तो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही माहिती वगैरे काय भेटली मला, त्याबद्दल मला खूपच आनंद तर झालेला. आणि खूपच आवडीचा विषय माझा होता. आतमध्ये खूपच काय काय घेण्यासारखं तर होतं, बट जे काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या वस्तू, जो काय इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचा जो काय त्यांचा उपक्रम होता तो मला खूपच आवडलेला आहे. आणि तुम्हीसुद्धा मला नक्की सांगा ही व्हिडिओ आजची कशी वाटली ती. आणि जर आवडली असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. आणि जर कोण माझ्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता आपण हा ब्लॉग इथे एंड करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या.